गोपाल कृष्ण भगवान की जय. वीरमंगलाला ज्ञानेश्वरांनी उद्धार केला त्याचा. पण काय केलं तर उज्जैन मध्ये सांदीपनी ऋषींचा आश्रम, श्रीकृष्ण परमात्म्याचे जे गुरु आहेत ते सांदीपनी ऋषी, त्यांचा आश्रम आहे. त्यांच्या आश्रमात त्यांची जी समाधी आहे त्याच्या बाजूलाच वीरमंगलाची ज्ञानेश्वरांनी स्वतः समाधी बांधली आणि त्याला मंगलेश्वर या नावाने आज प्रसिद्ध आहे. वीरमंगलाचा उद्धार झाला आणि आता ज्ञानेश्वरांनी विचार केलेला आहे की आता उज्जैनवरून आता आपल्याला पुढे जायचं. मग पुढे जात असताना त्यांनी विचार केला की आता आपल्याला 4 धाम यात्रा करायची. 4 धाम यात्रा करत असताना ज्ञानेश्वरांनी करून दाखवले आपल्याला. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा पश्चिम घाट करायचं, पश्चिमेकडे जायचं, म्हणजे थोडक्यामध्ये द्वारका आधी करायची. द्वारकेला ते जाणार होते, पण मग त्या अगोदर त्याच जवळपासचे काहीतरी ठिकाणं केले पाहिजे म्हणून बद्रीनारायण. बरं, ह्या बद्रीनारायणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बोरीचे झाड आणि म्हणून त्याला बद्रिकाश्रम हे नाव पडलं. म्हणून आपण त्याला बद्रीनारायण सांगतो. आणि विशेष म्हणजे असं की या बद्रीनारायणामध्ये जेव्हा बर्फाच्छादित भाग असतो, मंदिर बंद असतं, त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये नारद महर्षी येऊन तिथे पूजा आजही. आणि विशेषत्वाने तिथं कायम नंदादीप असतो. बद्रिकाश्रमाचं नंदादीप आज तागायत कायम स्वरूपामध्ये असतो. म्हणजे जाणारे भक्त तर लावतातच लावतात आज रीतीला, पण ज्या वेळेला बर्फ पडतो, ज्या वेळेला मंदिर बंद असतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला नारद महर्षी येऊन तिची पूजा करतात आणि तिथं तो नंदादीप चाललेला असतो. बरं, ह्या बद्रीनारायणाचं वगैरे दर्शन घेतल्यानंतरही जेव्हा ते पश्चिमेकडे चाललेले जाणार होते, तर ते जाण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सिद्धपूरला गमन केलं. आता हे सिद्धपूर काय आहे तर मूळ स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी या सिद्धपूरला आल्यानंतर, सिद्धपूर हे गुजरातमध्ये, तिथं आले तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी गुजराती भाषेमध्ये अभंग लिहिले. त्रिवेणी संगम, त्या त्रिवेणी संगमावर आले. त्या संगमावर त्यांनी आईसाठी, आई वडिलांसाठी श्राद्ध केले. बरं, या सिद्धपूरलाच आईने ज्यांनी ज्यांनी आईसाठी तिथं सिद्धपूरला पिंडदान केलं त्यांच्या आईला मुक्ती मिळाली. मग याचं कथा अशी आहे की कपिल मुनी होते. त्या कपिल मुनींची आई देवहूती. या देवहूतीसाठी कपिल मुनींना तिथं आईला सद्गती मिळवून दिली आणि त्या आईला मिळालेल्या सद्गतीमुळं आईच्या देहापासून तिथं बिंदू तीर्थ निर्माण झालं आणि आजही त्यालाच आपण मातृगया असे म्हणतो. मग त्या ठिकाणी पण यांनी ज्या ज्या ठिकाणी हे 4 भावंड गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आई वडिलांना मुक्ती मिळावी, आईसाठी, कुठं वडिलांसाठी, या पद्धतीने श्राद्धविधी केले. आजही आपण त्या पद्धतीने ज्या ज्या वेळेला त्या भागात जातो त्या त्या वेळेला तिथं करतोच. बरं, ते केल्यानंतर कृष्णाच्या एका ठिकाणी आले, त्याला गुजरातमध्ये आले. मग ते गुजरातमध्ये त्याला रणछोड दास हे नाव पडलं. हे का? कृष्णाला एक नाव आहे रणछोड दास. आपण दरवेळेला म्हणतो की बसविली द्वारका नगरी, रणछोड राय कृष्णाने. या कृष्णाने द्वारका नगरी बसवलेली आहे, पण यांना रणछोड नाव का पडलेलं? तर जरासंधाने काय केलेलं होतं, कृष्णाशी जेव्हा युद्ध प्रसंग आलेला होता तेव्हा या जरासंधाला माहित होतं की हा कृष्ण ब्राह्मणांना जास्त मानणार
आणि म्हणून त्यांनी काय केलं की लढण्यासाठी सगळ्या ब्राह्मण मंडळीला सांगितलं. आता ब्राह्मणांना मारायचं नाही हा कृष्णाचा नियम आहे, आणि मग ब्राह्मणांना मारलं तर आपल्याला पाप लागेल या गोष्टीमुळं आपण त्या रणांगणावरच न थांबलेलं बरं, म्हणून कृष्णाने रणांगण सोडलं. आणि म्हणून तिथं कृष्णाला रणछोड दास हे नाव पडलं. अर्थात भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये प्रत्येक नावामध्ये काहीतरी कारण आहे, त्या कारणानुसारच केलं. रणछोडदास झालं, सिद्धगमनला आले, त्या सिद्धपूरला आले, त्या सिद्धपुरास आपल्या आईचं श्राद्ध केलं आणि ते मारवाड प्रांतामध्ये आले. आता त्यांची यात्रा सुरूच आहे. आता ते पंजाबमध्ये आले आणि पंजाबमध्ये विशेषत्वाने नामदेव आणि ते सगळी मंडळी संत मंडळी सोबतच होती. आता यांना तहान लागली त्यावेळेला त्यांनी आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला, पाणी कुठेच दिसत नाही. मग पाणी दिसत नव्हतं म्हणजे खूप शोध घेतला, तेव्हा एका ठिकाणी त्यांना एक विहीर दिसली आणि त्या विहीरमध्ये खूप खोलवर पाणी होतं. खोलवर पाणी होतं तेव्हा योग सिद्धी ज्ञानेश्वरांना यायची. योग सिद्धीनं ज्ञानेश्वरांनी आत गेले, पाणी पिलं आणि बाहेर आले. आणि बाहेर आल्यावर त्यांनी बाकीच्यांना विचारलं की तुम्हाला मी ओंजळीत पाणी घेऊन येऊ का? कारण योग सिद्धीने त्यांना आत जाता येत होतं. पाणी पिऊन स्वतःची तहान तृप्त करून वरती येऊन नामदेवांना पण पाणी देता येणं शक्य होतं. त्यांनी नामदेवांना विचारलं की मी ओंजळीमध्ये पाणी आणतो, प्यायचंय. बरं, नामदेव हे ते दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारे नव्हते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं छे मी नाही पिणार. माझा जर विठ्ठल माझ्यावर कृपा करणार असेल आणि तो जर मला पाणी देऊ शकला तरच मी पिणार. आणि तिथं विहिरीवर सगळी मंडळी गेलेली असताना सुद्धा नामदेवांनी विठ्ठलाचं नाव केलं आणि विठ्ठलाला सांगितलं की मी जर खरा तुझा भक्त असेल तर माझी तहान भागवायची आहे आणि विहिरीतून पाणीवर आला पाहिजे. नामदेव हा विठ्ठलाचा खरा भक्त असल्यामुळे इकडं पंढरपूरमध्ये विठ्ठलाला ती गोष्ट लक्षात आली आणि दुसऱ्याच क्षणाला आपल्या भक्ताची तहान भागविण्यासाठी कळ आवाज करत ती विहीर पूर्ण वरती आली. नामदेवांनी पाणी पिलं. आजही पंजाबमध्ये नामदेव की कुआ या नावाने ती ओळखली जाते. आता या सगळ्या लीला चाललेल्या असताना त्या पाणी पिलं, तहान भागली आणि मग आता हे सगळे फिरत इकडून पूर्ण फिरतायत, ते करतायत. परंतु ते करत असतानाच ते मध्येच बद्रीनारायण या भागातून जात असताना दिल्लीला आले. दिल्ली मायापूर. त्या ठिकाणी मग त्यांनी आधी ऋषिकेशला गेले. ऋषिकेशला सगळे ऋषी राहायचे म्हणून त्याला ऋषिकेश हे नाव पडलं. आणि मग दिल्लीला आले. बरं, दिल्ली हे नाव का पडलं? कारण ज्या वेळेला आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्या तरी कथा मागे येतो त्यानुसारच त्या गावांना नाव पडतं ना. त्या दिल्लीमध्ये काय केलेलं होतं, आधी हस्तिनापूर नगरी होती, पण एका राजाने काय केलं की ध्वज उभारायचा होता, त्या ध्वजा करता त्यांनी ठुणी म्हणजे ती धारण करणारी जी मोठी लांब नळी असते त्याला ठुणी म्हणायचे, ती धारणामध्ये खोलवर ध्वज उभारण्यासाठी उभी केली. पण ती उभी करत असताना राजाने काय सांगितलं की तुम्ही इतकी खोलवर न्या की खाली जमिनीमध्ये, आपणही आज म्हणतो की ही धरती ही पृथ्वी नागावर, ती इतकी खोलवर न्या. ती खाली खोलवर नेत असताना शेषाच्या डोक्याला लागली आणि त्याच्यातून रक्त आलं. बरं, इतक्या खोलवर नेली तरी ती ढिलीच राहिली. तिला ढिली म्हणायला लागले. ती ढिलीचा अपभ्रंश दिल्ली झाला आणि आज ते हस्तिनापूर हे शहर दिल्ली या नावाने ओळखले जाते. त्या दिल्लीच्या पदावर अल्लाउद्दीन खिलजी नावाचा राजा होता, सुलतान होते. या सुलतानाने काय केलं
की त्या भागामध्ये यांची यात्रा चाललेली आहे. आणि यांची यात्रा चाललेली असतानाचा प्रसंग असा आहे की हे सुलतान राजे आपल्या गायींना मारायचे, गायींना कापायचे. यांच्या सगळ्या यात्रा सुरू असताना या सुलतानाने काय केलं की कीर्तन चालू आहे, त्यांची दिंडीमध्ये त्यांचं भजन वगैरे सगळं सुरू आहे. आणि इतक्यामध्ये त्यांनी बघितलं की भजनामध्ये सगळे तल्लीन झालेले आहेत. यांच्या भजनामध्ये व्यत्यय यावा, कीर्तनात व्यत्यय यावा आणि त्यातल्या त्यात यांच्या भक्तीला कुठेतरी बाधा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काय केलं, त्या गर्दीमध्ये एक गाय आणली आणि ती गाय मारली. गाय मारली, अक्षरशः ती कापली आणि ते नामदेवांकडे आले आणि नामदेवाला सांगितलं कि अगर आप सच्चे भगवान के भक्त हो तो ये गाय जिंदा होनी चाहिए. तुमचं कीर्तन आहे ना, तुमचं कीर्तन असेल तर या कीर्तनामध्ये आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर खरे म्हणजे भगवंताचे भक्त असाल तर तुम्ही ही गाय उठवून दाखवा. आता नामदेवाला ही या पद्धतीने सांगितल्यानंतर नामदेवाने विचार केला की आता मी जर भगवंताचा भक्त आहे मग आता काय म्हणायचं. नामदेवांनी त्या ठिकाणी त्या सुलतानाला सांगितलं की मला मुझे 3 दिन का अवधी दे, 3 दिवसाचा अवधी द्या. 3 दिवस पर्यंत हे तिथंच त्या जागेवर भजन करत बसले. आणि सुलतानाने त्यांना विचारलं, त्यांनी त्या भाषेत विचारलं, सुलतान पूछे सुनरे राम नामा, देखो राम तुम्हारे का समा, नामा सुलतान ने बांधा, देखो तेरा हर विठा. जर तू खरंच भगवंताचा भक्त असेल तर बघ म्हणे काय होईल ते. आणि आता नामस्मरण करत राहिले. 3 दिवसानंतर आता सुलतानांनी सांगितलं होतं की जर गाय उठली नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने म्हणजे मारणार म्हणा किंवा आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे ती शिक्षा करणार. 3 दिवसाची आराधना झाली आणि 3 दिवसानंतर इकडं पंढरपूर मध्ये पुन्हा विठ्ठलाला कळायला लागलं की माझा भक्त संकटात आहे. विठू कहे नामदेव उस गाय को हात लगाव. 3 दिवसानंतर विठ्ठल तिथं आले आणि विठ्ठलाने सांगितलं की त्या गायला हात लाव. जान उसकी खुलाव जल्दी जाव गाय उठेगी. विठ्ठल आणि साक्षात तिथे येऊन नामदेवांना सांगितलं की त्या गायला हात लाव, ती गाय उठेल. आता ते लाव म्हटल्यानंतर नामदेवांना राग आला. नामदेवाने विठ्ठलला सांगितलं की एवढा वेळ काय केलंस तू, आता मला म्हणतो मी लावेल हात, तू आलायस तर लावेल, उठेल नाही ती गाय, पण एवढा वेळ काय केलं. त्यावेळेला विठ्ठलाने सांगितलं, अरे तुला आठवतंय का, तूच तर 3 दिवसाचा अवधी मागून घेतला होता. तू जर म्हणलं असतं आत्ताच उठवून तुम्ही आत्ताच आलो असतो. तू सांगितलंस की 3 दिवसाचा अवधी पाहिजे म्हणून मी 3 दिवस वाट पाहत राहिले. आणि अक्षरशः नामदेवांनी गायीला हात लावला, त्याच बरोबर गाय उठून उभी राहिली. त्या वासराला गायीजवळ आणलं, गायीला वासराने दोहन केलं, पिलं आणि वासरू प्यायला लागल्यानंतर यांनी गायीचं दोहन केलं, दूध काढलं आणि अक्षरशः आता मात्र त्या राजाची वेळ होती. त्यावेळेला राजाला समोर आणलं आणि नामदेव म्हणतात की राजा आता तुझी वेळ आहे, कारण माझ्याकडनं जर गाय उठली नसती तर तू मला शिक्षा केली असतीस. गाय उठली, भगवंत आमचा आहे हे तुला दाखवलं, आता तुझी वेळ आहे, काय शिक्षा करायची असा विचार केला. आणि त्यावेळेला या संत मंडळींनी सांगितलं की मुस्लिम लोक तुमचे आमच्या स्त्रियांना गायींना त्रास देतात, तो त्रास कमी करा. तो त्रास कमी करण्याचं वचन किंवा बोलणं तिथं राजाने दिलं
आज तागायत आपण याच पद्धतीनं त्यांच्याकडनं अत्याचार होतोय बघतो. पण गायीचं रक्षण केलं पाहिजे, गाय या पद्धतीने राखल्या गेली पाहिजे की नामदेवांनी भगवंताच्या आराधनेतून गाय कशी उठते किंवा तिचं नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं तर भगवंत कसा धावून येतो हे बघितलं. ज्या पद्धतीने भगवंत त्यांच्या हाकेला धावून आला त्याच पद्धतीनं आपल्यासुद्धा हाकेला भगवंताने धावून यावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता इथून